नमस्कार सर्वांना. पावसाळी आजार आणि रोगप्रतिकारक शक्ती दमदार टिप्स. हवामान बदलताच तुमची किंवा तुमच्या मुलांची इम्युनिटी कमी होऊन सारखं आजारी पडायला होतं का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. टिप नंबर 1. रात्री झोपताना 1 ग्लास कोमट दुधात पाव चमचा हळद टाकून प्या. हे नैसर्गिक अँटिबायोटिक आहे. टिप नंबर 2. रोजच्या चहामध्ये गवती चहा वापरा. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला संसर्गापासून अँटिबायोटिक वाचवतात. टिप नंबर 3. रोज सकाळी तुळशीची 5 पाने स्वच्छ धुवून चावून खा. तुळस रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवण्यास मदत होते. टिप नंबर 4. आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. रोज सकाळी 2 चमचे आवळा रस कोमट पाण्यातून घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. टिप नंबर 5. पोट फुगल्यास जिरे पाण्यातून घ्या. पचन सुधारते आणि वायू कमी होतो. टिप नंबर 6. ताप आल्यास डोक्यावर थंड पाण्याची पट्ट्या ठेवा. शरीराचे तापमान नियंत्रित होते. टिप नंबर 7. डोकं दुखत असेल तर लिंबाचा रस लावा. थोड्याच वेळात आराम मिळतो आणि ताजेतवाने वाटते. टिप नंबर 8. भाकरी खाताना तोंडात कडूपणा जाणवत असेल तर समजून घ्या की ताप येणार आहे. टिप नंबर 9. ज्या स्त्रिया सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाणी पितात अशा स्त्रिया कधीच आजारी पडत नाही. टिप नंबर 10. गोबीची साल खाल्ल्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसेल. टिप नंबर 11. दालचिनी इन्फेक्शन पसरणाऱ्या बॅक्टेरियाचा नाश करते. पाण्यात दालचिनी उकळून ते पाणी प्यावे. टिप नंबर 12. 2 काळे मिरे आणि 1 लवंग तोंडात ठेवून चघळल्याने छातीतील कफ वितळतो. टिप नंबर 13. लसणामध्ये ॲलेसिन असते. सकाळी रिकाम्या पोटी 1 लसूण पाकळी कोमट पाण्यासोबत गिळल्याने व्हायरस दूर राहतात. टिप नंबर 14. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून वाफ घेतल्याने बंद नाक आणि डोकेदुखीपासून लगेच आराम मिळतो. टिप नंबर 15. दुपारच्या जेवणानंतर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या. याने शरीरातील टॉक्सिन्स, विषारी घटक बाहेर पडतात. टिप नंबर 16. डेंग्यूमध्ये प्लेटेस झपाट्याने कमी झाल्यास पपईच्या पानांचा रस 2-2 चमचे देणे अत्यंत गरजेचे आहे.
टिप नंबर 17. किवी फळामध्ये व्हिटॅमिन ई आणि सी भरपूर असते, जे प्लेटलेट्स वाढवण्यास आणि थकवा दूर करण्यासाठी मदत करते. टिप नंबर 18. गुळवेल ही आयुर्वेदातील अमृतासारखी आहे. याचा काढा पिल्याने जुनाट आणि डेंग्यूचा ताप कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 19. ताप आल्यास शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. दिवसातून 2 नारळ पाणी नक्की प्या. टिप नंबर 20. डाळिंब रक्तातील हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स वाढवून शरीराला त्वरित ऊर्जा देते. टिप नंबर 21. घरात संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळल्याने घरातील डास आणि हवेतील जंतू नष्ट होतात. टिप नंबर 22. पावसाळ्यात मुलांना बाहेर खेळायला पाठवताना पूर्ण बाह्याचे कपडे घाला. टिप नंबर 23. घरात आठवड्यातून एकदा कडुलिंबाच्या सुक्या पाण्याचा धूर केल्याने डासांचा प्रभाव पूर्णपणे थांबतो. टिप नंबर 24. पावसाळ्यात 80% आजार पाण्याच्या प्रदूषणाने होतात. त्यामुळे पाणी नेहमी उकळून आणि कोमट करूनच प्या. टिप नंबर 25. या दिवसात रस्त्यावरील चाट, पाणीपुरी आणि उघड्यावरील अन्न खाणे पूर्णपणे बंद करा. टिप नंबर 26. पावसाळ्यात मेथी, पालक यांसारख्या भाज्यांवर कीटक असतात. या भाज्या गरम पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवाव्यात. टिप नंबर 27. या ऋतूत पचनक्रिया मंदावते, त्यामुळे पचायला जड असलेले अन्न, मैदा, तळलेले पदार्थ खाणे टाळा. टिप नंबर 28. पावसाळ्यात अन्नावर बुरशी आणि बॅक्टेरिया लवकर वाढतात, त्यामुळे नेहमी ताजे अन्नच खावे. टिप नंबर 29. घसा खवखवत असल्यास कोमट पाण्यात थोडे मीठ आणि हळद टाकून दिवसातून 2दा गुळण्या करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.